अजित पवारांच्या मृत्यूभोवती गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विमान अपघात, मृतांचा आकडा, पॅसेंजर मॅनिफेस्ट, मृतदेहाची ओळख, सीसीटीव्ही फुटेज आणि घातपाताचा संशय, हे सगळे मुद्दे वेगवेगळ्या दिशेने जात असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, या प्रकरणाभोवती अजूनही शंका पूर्णपणे मिटलेल्या नाहीत. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर का इतक्या वेगवेगळ्या शंका निर्माण झाल्या, 6 मृतांचा आकडा आला कुठून, 5 मृतदेह सापडलेले असताना 6वा माणूस कुठे गेला, असे प्रश्न का उपस्थित झालेत आणि अजित पवारांचा मृतदेह नेमका कसा ओळखण्यात आला, या सगळ्यांचं सरळ, सविस्तर आणि तथ्याधारित विश्लेषण. नमस्कार, मी अश्विनी पुरी, तुम्ही पाहताय नाशिक न्यूज. अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये एकच बातमी झळकली, विमानात असलेल्या 6 जणांचा मृत्यू. ही माहिती दिल्याचं सांगितलं गेलं DGCA म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून. मात्र काही वेळातच DGCA कडून आलेल्या अधिकृत माहितीनुसार मृतांचा आकडा 5 असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आणि त्या 5 जणांची नावंही जाहीर करण्यात आली. मग प्रश्न उभा राहिला, जर अधिकृत आकडा 5 असेल तर 6 मृतांचा आकडा आला कुठून? याच दरम्यान सोशल मीडियावर अपघातग्रस्त विमानाचा पॅसेंजर मॅनिफेस्ट व्हायरल झाला. या मॅनिफेस्टमध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये दिसत होतं. त्यांच्यासोबत अजित पवार, विदीप जाधव यांची नावं पॅसेंजर म्हणून नोंदवलेली होती. तर क्रू लिस्टमध्ये सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांची नावं होती. म्हणजे कागदावर पाहिलं तर विमानात एकूण 5च जण होते. मग पुन्हा तोच प्रश्न, 6चा आकडा आला कुठून? जेव्हा माध्यमांनी DGCA आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना विमानात एकूण किती जण होते याबद्दल विचारणा केली, तेव्हा सुरुवातीला क्रूमध्ये 3 जण होते असं सांगण्यात आलं आणि पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये पॅसेंजर 3 असल्याचं दिसत होतं. यामुळेच 3 क्रू प्लस 3 पॅसेंजर बरोबर 6 जण अशी आकडेमोड करून 6 मृत अशी माहिती पुढे आली. पण इथेच एक तांत्रिक मुद्दा दुर्लक्षित झाला, कारण व्हायरल होत असलेल्या पॅसेंजर मॅनिफेस्टवर C2, P3, B2 असे काही आकडे दिसतात आणि हे आकडे प्रिंट केलेले नसून हाताने लिहिलेले आहेत. हे आकडे म्हणजे हेड काउंट. बोर्डिंग पूर्ण झाल्यानंतर विमानाचं दार बंद करण्याआधी विमानात नेमके किती लोक आहेत हे तपासण्यासाठी हे आकडे लिहिले जातात. ही बोर्डिंग प्रक्रियेतील शेवटची स्टेप असते. खरं तर अजित पवार चार्टर विमानानं प्रवास करत होते. चार्टर फ्लाईटमध्ये लोड आणि बॅलन्स मोजताना काही वेळा क्रू मेंबरला पॅसेंजरमध्ये धरलं जातं. याच कारणामुळे फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी पॅसेंजर लिस्टमध्येही दिसत आहे. C2 म्हणजेच 2 कॅप्टन, P3 म्हणजे अजित पवार, विदीप जाधव आणि पिंकी माळी, तर B2 म्हणजे बॅगेज. पण क्रू मेंबर 3 असल्याची माहिती आणि पॅसेंजर P3 हा आकडा, यामुळे पिंकी माळी यांची मोजणी 2 वेळा झाली आणि विमानात 6 जण होते असा गोंधळ निर्माण झाला. पण प्रत्यक्षात मात्र बोर्डिंग वेळी तयार होणाऱ्या अधिकृत पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये फक्त 5 जणांचीच नोंद होती. त्यामुळे 6वा माणूस कुठे गेला या चर्चांना इथेच पूर्णविराम मिळतो. पण शंका इथे थांबल्या नाहीत. अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली, हा दुसरा मोठा प्रश्न पुढे आला. अपघातानंतर काही प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितलं की स्फोट झाला, 2 मृतदेह बाहेर फेकले गेले आणि हातातल्या घड्याळावरून अजित पवारांचा मृतदेह ओळखण्यात आला. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी दावा केला की अजितदादांची ओळख त्यांच्या घड्याळामुळे पटली. मग पुन्हा तोच प्रश्न पुढे आला, ते घड्याळ कुठे आहे? याच वेळी पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं आणि माध्यमांनी बातम्या दिल्या की अजित पवारांच्या मृतदेहाची जी ओळख आहे ती घड्याळामुळे नाही तर कपड्यांवरून पटवण्यात आली. या विरोधाभासी माहितींमुळे संशय आणखीनच वाढला. दरम्यान अजित पवारांचे जुने सहकारी आणि विद्याप्रतिष्ठानचे व्यवस्थापक सदस्य किरण गुजर हे रनवेवर अजित पवारांना रिसीव्ह करायला थांबले होते. ते म्हणालेत की स्फोटानंतर धूर ओसरताच समोर मृतदेह दिसला आणि पाहता क्षणी लक्षात आलं की हा मृतदेह अजितदादांचाच आहे. इतकी वर्ष बघतोय, आपला माणूस ओळखायला वेळ लागत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दादांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेलं विशिष्ट कापड आणि डिझाईन यावरून ओळख पटवण्यात आली. डाव्या हातावर दिसणारा घड्याळासारखा जो भाग होता तो घड्याळ नव्हता तर कपड्याचाच भाग होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्याआधी DNA टेस्ट करण्यात आली होती. DNA अहवालातून खात्री झाल्यानंतरच हा मृतदेह अजित पवारांचाच आहे यावर अधिकृत असं शिक्कामोर्तब करण्यात आलं. तरीही अजित पवार जिवंत आहेत अशी चर्चा, काही भावनिक प्रतिक्रिया आणि घातपाताचा संशय या सगळ्यामुळे कन्फ्युजन वाढत गेलं. तर अमोल मिटकरी यांची अपघातानंतरची
भावनिक प्रतिक्रिया व्हायरल झाली आणि त्यातूनच चुकीचा मृतदेह अशी थेरी पुढे आली. मात्र जवळच्या माणसाचा अचानक मृत्यू झाल्यावर भावनिक प्रतिक्रिया येणं हे साहजिकच आहे. मिटकरी यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. ब्लॅक बॉक्स अहवाल, सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली. पण विमानतळ, चार्टर फ्लाईट आणि VIP निवासस्थान या सगळ्या ठिकाणी सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे सीसीटीव्ही फुटेज हे सार्वजनिक करणं तात्काळ शक्य नसतं. तपास यंत्रणांना मात्र ही फुटेज उपलब्ध करून दिली जातात. वेगवेगळे दावे, अर्धवट माहिती आणि भावनिक स्वीकार न होणं यामुळेच आजही काही शंका जिवंत आहेत. पण वास्तव एकच आहे, अजित पवार आपल्यातून गेलेले आहेत आणि हे सत्य स्वीकारणं नेते, कार्यकर्ते आणि सामान्य माणसांनाही जड जात आहे. त्यामुळे हे प्रश्न उपस्थित होत आहे आणि म्हणूनच हे संशय व्यक्त होत आहे. पण या सगळ्या चर्चांच्या, शंकांच्या आणि प्रश्नांच्या पलीकडे एक वास्तव आहे जे नाकारता येत नाही की अजित पवार यांचा मृत्यू झालाय. कसा, कशामुळे आणि नेमकं काय घडलं याची उत्तरं आज नाही आहेत. काही उत्तरं तपासातून मिळतील तर काही कदाचित कधीच मिळणार नाहीत. मात्र अफवा, अंदाज आणि भावनांच्या गर्दीत सत्य हरवू नये, तपास यंत्रणांना त्यांचं काम करू द्यावं आणि निष्कर्ष येईपर्यंत संयम राखणं हे सध्या सर्वात महत्त्वाचं आहे. प्रश्न विचारले जातील, शंका व्यक्त होतील, पण सत्याचा निर्णय फक्त कागदपत्र, तपास आणि पुराव्यांवरच होईल. त्यामुळे ही होती अजित पवारांच्या मृत्यूभोवतीच्या शंकांची कहाणी, तथ्यांवर आधारित, अंदाजांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणारी. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणात उपस्थित होणाऱ्या शंका खरंच स्वाभाविक आहेत का, की अपूर्ण माहितीमुळे तयार झालेला गोंधळ? तुमचं मत काय आहे? तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कशा पद्धतीने पाहता? कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत व्यक्त करा. असेच नवनवीन सविस्तर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नाशिक न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नव्या विषयावर, नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.